का आपण बघू शकतो इथे काही जे आंदोलक आहे ते भोवळ येऊन सुद्धा पडलेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून यांचे सगळ्यांचे आंदोलन सुरू आहे। राज्यातील विविध भागात हे आंदोलक बसलेले असताना आणि अतिशय आक्रमक पद्धतीने हे सगळं आंदोलन सुरू आहे। आणि हे दृश्य बघू शकतो, एक आंदोलक जे आहे ती बेशुद्ध अवस्थेत सुद्धा पडलेली कोसळलेली दिसत आहे। थोडं हवा येऊ दे, हवा येऊ। आपण बघू शकतो हे आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहे। अनेक आंदोलक जे आहे ते खरं तर शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे आंदोलन नागपुरातील शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं। इतर जिल्ह्यातील आंदोलनाचे वेतन होत आहे, पण आमचे वेतन का होत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर हे झालं फक्त नागपूर जिल्ह्यातल्याच सगळ्या शिक्षकांचे सर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एसआयटी आपण फक्त नागपूर आमचे पगार बंद केलेले आहे। आमच्या विभागातल्या उपसंचालक मॅडम जे आमच्या गोंदिया भंडारा चंद्रपूरचे पगार सुरू आहे, फक्त नागपूरचे बंद केले आहे। आमचं असं काय, आमची अशी काय चूक झाली तेच आम्हाला समजत नाही। काय कोणाकोणाशी भेटलाय, काय मागण्या कोणाशी भेटले सर? आमची वेतन कोणी जाणून घ्यायला तयार नाही। आपण बघू शकतो शालार्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर एसआयटी स्थापित झाले। आम्ही जर चोर आहोत, आम्ही शालार्थवाले आहोत तरी मी आहोत, आणि जर ते चोर नाही मला चोर साबित करायचं आम्ही अगर चोराचा काढायला म्हणा, आम्हाला काढून फेकायला म्हणा। खरं तर हे सगळे आंदोलक जे आहे प्रचंड आक्रमक झालेले आहे आणि आपण हे बघू शकतो पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। शालार्थ सगळेजण जे आहे शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचे आंदोलक आहे। सगळ्या विभागांचे हे होत आहे, पण नागपुरातील शिक्षकांचं वेतन का नाही असं यांचं म्हणणं आहे। जी मीडियासाठी व्हिडिओ सत्यशील अमर काणे नागपूर। तर आपण ही दृश्य सध्या पाहतोय, नागपुरात शिक्षकांचा मोर्चा सुरू आहे। तर एका शिक्षकाला भोवळ आल्याचंही पाहायला मिळतंय। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचा हा मोर्चा सध्या सुरू आहे आणि आपल्या विविध मागण्यांना घेऊन त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतं, तर एका शिक्षिकेला भोवळ आल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचा हा मोर्चा नागपुरात आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी हा मोर्चा काढलेला आहे। नागपुरातून ही थेट दृश्य आपण पाहतोय। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचा मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चा दरम्यानच यावेळी घोषणाबाजी सुरू असतानाच एका शिक्षिकेला भोवळ आल्याचंही पाहायला मिळतंय। मात्र शिक्षक आता आक्रमक झालेले आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा हा मोर्चा सुरू असतानाच एका शिक्षिकेला भोवळ आलेली आहे। शिक्षक जे ते आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालेलं होतं। दरम्यानच नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींचा देखील मोर्चा काही वेळापूर्वी निघालेला होता। मात्र आता नागपुरात शिक्षकांचा देखील मोर्चा सुरू असतानाच आपल्या मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झालेले होते। दरम्यानच एका शिक्षिकेला भोवळ आलेली आहे। दुसरीकडे नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींचाही मोर्चा सुरू आहे। दरम्यानची ही दोनही दृश्य अत्यंत महत्त्वाची। सध्या नागपुरात अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यानच जर आपण पाहिलं तर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले जात आहेत। दरम्यानच ही दोन्ही दृश्य नागपुरात एकीकडे शिक्षकांचा मोर्चा सुरू आहे तर दुसरीकडे नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींचा देखील आपल्या मागण्यांसाठी हा मोर्चा सुरू आहे। दुसरीकडे या शिक्षिकेला सध्या भोवळ आल्याचंही पाहायला मिळतंय। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचा हा मोर्चा आहे, तिला रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। सध्या शिक्षक आक्रमक झालेले असतानाच या शिक्षिकेला भोवळ आली होती।
दुसरीकडे नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींचा मोर्चा, पोलिसांचा बंदोबस्त तिथं वाढवण्यात आलेला आहे. त्याची देखील दृश्य आपण पाहतोय. मोर्चेकरांना यावेळी अडवण्यात आलेलं आहे. नागपुरातली ही दोनही मोर्चाची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी शिक्षकांच्या वतीने इथे केली जात असल्याचंही पाहायला मिळतं. आमच्या मागण्या पूर्ण करा अशी घोषणाबाजी यावेळी केली जाते. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा हा मोर्चा सुरू आहे. इथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यानच या शिक्षिकेला भोवळ आलेली असताना शिक्षिकेला रुग्णालयात हलवण्यात येते. शालारच्या शिक्षक संघर्ष समितीचा हा मोर्चा आपण पाहतो आहोत. वेतनासाठीचा हा मोर्चा असल्याचं देखील आपल्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वीच आपल्याला सांगितलेले. मात्र थेट ची दृश्य आपण पाहतो. हे दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. नागपुरातली थेट दृश्य आहेत. घोषणाबाजी सध्या करण्यात येते सरकारच्या विरोधात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा शिक्षकांचा सुरू आहे. दरम्यानच एका शिक्षिकेला भोवळ आलेली. शिक्षक आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे. दुसरीकडे पोलीस या ठिकाणी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे समजून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात महिला पोलीस सुद्धा इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणखी एका महिला शिक्षिकेला यावेळी भोवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागपुरात शिक्षकांचा मोर्चा सुरू असतानाच आणखी एका महिला शिक्षिकेला इथं भोवळ आलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काळे. अमर, काय नेमकं सुरू आहे तिथं? खरं तर शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचा हे सगळं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. अधिवेशन सुरू झाल्यापासून यशवंत स्टेडियमच्या परिसरात हे सगळे आंदोलन सुरू होतं. शालार्थ आयडीची संपूर्ण राज्यभरात गाजलेलं प्रकरण आहे. त्याच्यात अनेक शिक्षकांचे शालार्थ आयडी असलेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले होते. पण इथे नागपुरात यशवंत स्टेडियम येथे जे प्रामुख्याने जे आंदोलक बसले होते त्यांचं असं म्हणणं आहे की नागपुरातील शिक्षक जे आहे त्यांचं फक्त वेतन देण्यात आलं नाही, इतर जिल्ह्यातील शिक्षकांचं वेतन देण्यात आलं. शालार्थ आयडी घोटाळ्यानंतरही आमच्यावर हा अन्याय का, हा सगळा विषय घेऊन हे सगळे आंदोलक गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे आंदोलन करत होते. आज अधिवेशन संपायला अवघे काही तास राहिले होते. त्यामुळे आज यशवंत स्टेडियमवर हे आंदोलक अचानकपणे आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुद्धा सुरू केली. त्याच्यातील काही महिला आंदोलक ज्या होत्या शिक्षक संघर्ष समितीमधल्या त्या भोवळ येऊन कोसळलेल्या, त्यांना आता तातडीने रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलाय. आमच्यावर हा अन्याय काय करण्यात येतो, नागपुरातील आंदोलकांवरच हा अन्याय काय करण्यात येतो, या मागणीला घेऊन हे सगळे आंदोलक प्रचंड असे आक्रमक झालेले आहे. आता दोन ज्या आंदोलक शिक्षिका होत्या त्यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आला. त्यांना त्यांच्याकरता खास अँब्युलन्स सुद्धा आलेली आणि तातडीने त्यांना नेण्यात आलाय. पण अजूनही आंदोलक अस्वस्थ आहे. त्यांच्या घोषणाबाजी अजूनही सुरूच आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हटणार नाही. अतिशय आक्रमक असं रूप घेतलेलं आहे. थोड्यावरती युवा प्रशिक्षणार्थींचं जे आंदोलन सुरू होतं तिथून साधारणतः अगदी 100 मीटरवर म्हणजे यशवंत स्टेडियमच्या एका कोपऱ्यात युवा प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू होतं. तर दुसऱ्या टोकाला हे शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचे संपूर्ण आंदोलन सुरू होतं. काही नेते मंडळी पण इकडे भेटायला आले होते. त्या दरम्यान हे सगळे शिक्षक संघर्ष समितीचे जे आंदोलक आहेत ते प्रचंड आक्रमक झाले आणि घोषणाबाजी करत असताना काही आंदोलक भोवळ येऊन कोसळले. आता त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. निश्चितच 2 महिला शिक्षिका ज्या आहेत त्यांना भोवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमर, त्यांना रुग्णालयात यावेळी दाखल करण्यात आलेलं आहे. काय नेमकं सुरू आहे? अगदी त्या भोवळ येऊन कोसळल्या होत्या. आंदोलन सुरू होतं. खरं तर अन्नत्याग हे संपूर्ण आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून अधिवेशन सुरू झाल्यापासून सुरू होतं आणि आज जेव्हा हे आंदोलन आक्रमक झाले तीव्र अशा घोषणाबाजी केल्या. अगदी पोटतिडकीने या सगळ्या घोषणाबाजी करण्यात होत्या. आमच्यावर अन्याय काय, शालार्थ संघर्ष
शिक्षक संघर्ष समितीचं आंदोलन होतं. आमचं वेतन का रोखण्यात येतं हा त्यांचा एक सवाल होता. आमच्या बाजूच्या जिल्ह्यातील म्हणजे अगदी तरी चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यातील सगळ्यांचे शालार्थ आयडीचा घोटाळ्याचं चौकशी सुरू असतात, त्यांचं वेतन सुरू असतं, पण आमचं वेतन का बरं नाही, या मागणीला धरून ते प्रचंड असे आक्रमक झाले. आम्ही राज्य सरकारमध्ये सगळ्या नेत्यांशी भेटलो, सगळ्या अधिकाऱ्यांशी भेटलो, तरी आमच्या व्यथा जाणून घेण्यास कोणीच तयार नाही आणि त्यामुळे अखेर त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी यशवंत स्टेडियमला सुरू केली आणि त्याच्यातच दोन संघर्ष समितीमधल्या दोन ज्या आंदोलक शिक्षिका होत्या त्यांना भोवळ आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. निश्चित. धन्यवाद अमर ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.